6 वर्षाचा चिमुरडा घरामध्ये टीव्हीवर कार्टून बघत होता तेव्हा त्याची आई काही कामानिमित्त घराबाहेर गेली। बाहेरून घरी आल्यानंतर तिने समोर जे दृश्य बघितलं ते पाहून आई जमिनीवरच कोसळली, कारण समोर तिच्या पोटच्या बाळाचा मृतदेह पडला होता। बाळाचे वडील कामावर गेल्यानंतर आई काही कामानिमित्त बाहेर गेली तर त्यांची मोठी मुलगी परीक्षेसाठी शाळेत गेली। तेव्हा 6 वर्षाचा निखिल एकटाच घरात टीव्हीवर कार्टून बघत होता। निखिलचे वडील नवकुमार विश्वास कलकत्ता विद्यापीठात पंप ऑपरेटरचं काम करतात। हुगळी जिल्ह्याच्या चंदननगर भागात हा खळबळजनक प्रकार घडला आहे। निखिलची आई तनुश्री देवी दुपारी घरी परतल्या तेव्हा निखिल दुसऱ्या मजल्यावर झोपलेला त्यांना दिसला। तनुश्री देवी यांच्या मोठ्या मुलीने निखिलला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठत नव्हता। तसंच त्याचे हातपायही थंड पडले होते। घाबरलेल्या कुटुंबाने निखिलला चंदननगर हॉस्पिटलमध्ये नेलं। तिकडे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। मुलाच्या शरीरावर बाहेरून कोणत्याही जखमेच्या खुणा डॉक्टरांना आढळल्या नाही, त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आणखीन वाढलं आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली। या प्रकरणी त्यांनी निखिलच्या आई वडिलांचीही चौकशी केली आहे। पोस्टमार्टम नंतरच त्याच्या मृत्यूचे खरं कारण समजेल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान मृत्यू झालेल्या निखिलचे वडील नवकुमार यांनी काही धक्कादायक दावे केले आहे। आपल्या मुलाची हत्या गळा दाबून करण्यात आली आहे असा आरोप नवकुमार यांनी केला आहे। कपाटामध्ये मला चावी लटकलेली दिसली तेव्हा मी पत्नीला विचारलं, पण तिनेही मी कुलूप उघडलं नसल्याचं सांगितलं। कपाटाच्या लॉकरमध्ये 40,000 रुपये आणि काही दागिने ठेवण्यात आले होते। दरोडा टाकत असताना कुणीतरी माझ्या मुलाची हत्या केली आहे असा आरोप नवकुमार यांनी केला आहे।